अरे देवा तुझ्या दरबारी आहे का न्यायरीत देवा तुझ्या दरबारी आहे का न्यायरीत देवा तुझ्या दरबारी आहे
बरोबर साधू संतांची परीक्षा पाहतच विठ्ठलानं त्यांची भक्ती पाहिली. जनाबाईच्या जातदळाला प्रत्यक्ष विठ्ठल परमात्मा येत असे आणि एकदा त्याने काय केलं, मुद्दामून आपली घोंगडी जी आहे ती जनाबाईच्या आणि आपला हात स्वतःच देवाने त्या ठिकाणी विसरला, परंतु आळ मात्र जनीवर आला आणि अगदी त्या बडव्यांनी पाहिलं की विठ्ठलाचा जो कौस्तुभमण्याचा हार आहे तो जनाबाईच्या झोपडीमध्ये आहे आणि शिवाय कांबळी पण दिसते, कांबळी पण विसरलेला आहे आणि हार पण मुद्दामून विसरलेला आहे. आणि जेव्हा त्याने पाहिलं आणि सुळापर्यंत नेली आणि सुळापर्यंत नेईपर्यंत किती शिव्या घातलेल्या जनाबाईंचे, किती अभंग आहे. जनाबाईंचा एवढा अधिकार होता की प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांचे अभंग लिहून घ्यायचा. जनाबाईंची म्हणायची ते अभंग प्रत्यक्ष पांडुरंग लिहून घ्यायचा, इतकी त्याची योग्यता होती. आणि सुळापर्यंत गेल्यानंतर ती शेवटपर्यंत अभंग गात होती भगवंताचं विठ्ठलाचं आणि बडवे सर पाहतात की आता ही सुळावर जाणार आहे, पण सुळाचं अक्षरशः पाणी झालं. खरोखर साधू संतांचा हा महिमा आणि त्यांची जी म्हणून म्हणतात काय न्याय रीत आहे. राजा हरिश्चंद्राची किती परीक्षा पाहिली आपण, जराशी आपली परीक्षा पाहिली की लगेच आपल्याला म्हणजे कसं वरपास तरी का होईना देव पास करेल का असं करूया. दत्ताबुवा प्रत्येकाला या ठिकाणी या भजन
संध्येमध्ये आपले भजन सादर करायचं असं म्हणून अभंग आपण भरपूर घेतोय. गवळण अद्याप लांब आहे. ठीक आहे, दत्त.